आज पहिल्यांदाच एअर फ्रायर मध्ये ना मी फ्राईज बनवले, ते कसे झाले ते व्हिडिओ मध्ये पुढे दाखवतेच। आता ना मी इथं 2च बटाट्यांचे फ्राईज करणार आहे, पहिल्यांदा करत असल्यामुळे कसे होतील माहिती नाही। बटाटा स्वच्छ धुवून साल काढून त्याचे असे फ्राईजच्या शेप मध्ये मी कट करून घेतलेत। हे फ्राईजच्या शेप मधील काप मी छान 5-6 वेळा पाण्याने धुवून घेणार आहे, म्हणजे त्यातले स्टार्च आहे ना ते निघून जाईल। आणि मग मी धुवून त्याला छान 15 मिनिटं ड्राय केले। त्याच्यामध्ये मीठ, चाट मसाला आणि थोडंसं तेल टाकले, 1 चमचाभर तेल टाकले, म्हणजे ते मीठ आणि मसाला छान लागेल त्या फ्राईजला। हे एअर फ्रायर ना आम्ही पहिल्यांदाच वापरतोय, त्याच्यामुळे स्मिरलच्या पप्पांनी अगोदर त्याचे सेटिंग्स वगैरे चेक केले। त्यानंतर सगळे फ्राईज कंटेनर मध्ये ट्रान्सफर केले आणि एअर फ्रायर आहे तो 180 डिग्रीला 20 मिनिटासाठी आम्ही सेट करून ठेवला। आफ्टर 20 मिनिट्स इथं एंड म्हणून आले आणि आता तुम्हीच पाहू शकता फ्राईज किती छान दिसतायत। दिसायला पण छान झाले होते आणि टेस्टला पण खूप छान झाले होते, म्हणजे आपण बाहेर जसे फ्राईज खातो ना सेम तशी टेस्ट झाली होती। आम्हाला सगळ्यांना तर खूप जास्त आवडली आणि स्मिरलच्या या रिॲक्शन वरून तुम्हाला समजेल किती जास्त छान झाले होते। फर्स्ट ट्राय होता फ्रायर मध्ये। पुढची रेसिपी आम्ही कोणती बनवायला पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, बाय।